हिंदी सक्तीवर राज्य सरकार ठाम। जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचं तोंडी शिक्षण, पुस्तकांना मात्र स्थगिती। हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात स्वीकारलं होतं, तेव्हा आदित्य ठाकरेंनी सुद्धा पाठराखण केली होती। मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। हिंदी सक्ती विरोधातील राजकारणाला भाजपा मराठीला अभिजात भाषेच्या दिलेल्या दर्जाला मुद्द्यानं उत्तर देणार। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान, जनतेला देणार पटवून। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार। 5 जुलैला मुंबईमध्ये राज ठाकरेंचा मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चामध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव, तर 7 जुलैला आझाद मैदानातील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार। राज ठाकरे यांच्या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध। सदावर्तेंकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार। तुझ्या आईबापाला लोणीकर पगार देतो, शेतकऱ्यांना उद्देशून बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचल्यानंतर मागितली माफी, मात्र तरीही तोरा कायम। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून व्यक्तीची कसून चौकशी। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात 3000 एकर जागेचं संपादन होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला कोल्हापूरच्या 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक। पालघरमधील उत्तन विरार सागरी मार्ग, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा। मुख्यमंत्र्यांच्या MMRDAला सूचना। तर वाढवण बंदर मुंबई दिल्ली कॉरिडॉरला जोडण्याची सुद्धा तयारी। संभाजीनगरमध्ये पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यामध्ये बुडून 2 चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू। सिल्लोडच्या मोढा गावातली हृदय पिळवटून टाकणारी घटना। पंढरपुरात आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन। वारी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं निर्णय। तर VIPंसाठी ब्रेक दर्शनाची सोय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज बारामतीच्या काटेवाडीत आगमन। धोत्राच्या पायघड्यात घालून स्वागत। तर मेंढ्यांचं गोल रिंगण सुद्धा पार पडणार। ज्ञानोबांची पालखी लोणंदमध्ये मुक्कामी। ओडिसामधील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबादमध्ये भव्य जगन्नाथ यात्रा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरामध्ये महाआरती। तर पुरीमध्ये लाखो भाविकांचा यात्रेत सहभाग। हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर। मृतांचा आकडा 5 वर, 7 पेक्षा अधिक जण बेपत्ता। तर उत्तराखंड आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा पूरस्थिती। Thank you.